दादा आपण पाहतोय की गेल्या हा वर्षभरच महिलांच्या बेपत्ता होण्याचे प्रमाण जे आहे आकडेवारी जे मोठ्या प्रमाणात वाढत गेली, बलात्काराचे प्रमाण वाढत गेले। तर यावेळेस अधिवेशनामध्ये महिला सुरक्षतेबाबत काय चर्चा केली जाणार आहे, कुठला मुद्दा उचलला जाणार आहे का? एक लक्षात घ्या, महाराष्ट्र हा नेहमी प्रगतिशील राहिलेला आहे। या महाराष्ट्रात फुले शाहू आंबेडकरांचे नाव घेतलं जातं। छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा महिलांच्या बद्दल आदर केला होता, सन्मान केला होता। पण अलीकडच्या काळामध्ये राज्यातनं अनेक मुली बेपत्ता होत आहेत, महिलांवर अत्याचार होत आहे, परंतु या सरकारला त्यांचं काय घेणं देणं नाही। त्यांच्या सुरक्षेच्या प्रश्नांवर चर्चा करत नाही, सुरक्षा करत नाही। विरोधी पक्ष म्हणून आम्ही सभागृहात याविषयी बोलतो आहोत। आत्ताच अजितदादांनी काल एक वक्तव्य केलं, त्याबाबत अनेक जे विद्यार्थी आहेत त्यांच्या अपोजिशनमध्ये गेलेले आहेत, त्याबद्दल काय सांगाल? एक लक्षात घ्या की PhD धारक हा जो PhD श्रमाने घेतो त्यालाच त्याचं दुःख कळतं। माझी PhD ही श्रमाने आहे। मला PhD घ्यायला 3 वर्ष लागलेत आणि फील्डमध्ये जावं लागलं, अनेक रेफरन्सेस त्या ठिकाणी काढावं लागलेत। लंडनला जाऊन सुद्धा लंडनच्या लायब्ररीतनं रेफरन्सेस घेतलेत, मुंबई दिल्ली संसदेच्या लायब्ररीतनं रेफरन्सेस घेतलेत। जे विज्ञान किंवा टेक्नॉलॉजी सब्जेक्टमध्ये PhD करतात त्या लोकांना रिसर्च करावा लागतो त्या ठिकाणी, आणि हे काही ऑनररी PhD नाही, ही श्रमाने मिळवलेली PhD असते। तो जो खपतो, जो राबतो त्यालाच त्याचं दुःख कळतं। आणि त्याची जर अशी थट्टा केली जात असेल राजकारण्यांच्या माध्यमातून, आणि जे नेतृत्व राज्य सरकारमध्ये आहे, स्वतः उपमुख्यमंत्रीच्या पदावर आहेत, अशांनी जर थट्टा केली तर ह्याचा निषेधच या ठिकाणी झालं पाहिजे। अत्यंत दुःख होतं। त्यामुळं जे विद्यार्थी PhD धारक आहेत किंवा PhD करू इच्छितात, अहो गाईडसुद्धा मिळवायला त्रास जातो। मला 2 गाईड लागले होते, कारण एका गाईडच्या आधिपत्याखाली मी जेव्हा काम सुरू केलं मध्येच त्यांचा मृत्यू झाला आणि मला ते पूर्ण थिसिस माझं वाया गेलं। नवीन गाईडने नवीन विषय देऊन तो विषय केला आणि अशामुळं PhD करायला उशीर लागला। तर हे जे दुःख असतं PhD धारकांचं, मला वाटतं अजितदादांना काय माहिती याविषयी। ज्याला PhDची माहिती नाही की PhD काय असते, तो काय यावर भाष्य करणार। मी या कृत्याचा निषेध करतो।